सो हाय, नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं. बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलंच असेल की मी ऑफिसमध्ये आहे. मी काय काम करते काय नाही हे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि जर माहीत नसेल तर मी नक्कीच सांगेल तुम्हाला की मी JDS BPM म्हणून वर्क करते. रुरल पोस्टिंग आहे माझी. आणि आजचा ब्लॉग माहीत नाही आहे कशा संदर्भात आहे. बघूयात पुढे माझ्या डेमध्ये काय होतं काय नाही. तुमच्यापर्यंत मी अपडेट्स देत राहील. स्टे ट्यून फॉर दॅट. माझ्याकडे कुणीच नाही आहे ऑफिसमध्ये. एकटी बसलेली आहे, शांत वर्क करते आहे. मी खूप दिवसापासून विचार करत होते की मी हा ब्लॉग बनवायला पाहिजे आता. आणि माझं चाललं आहे आता की मी माझे डेली ब्लॉग्स आणणार आहे तुमच्या सर्वांसाठी. ट्राय करेल माझ्याकडनं जितकं बेस्ट होईल तितकं मी माझं ट्राय करेल. आणि माझे डेलीचे ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल. तर या आहेत माझ्या कलिग, माझे ABPM असिस्टंट पोस्ट ब्रांच मास्टर म्हणून माझ्यासोबत ह्या काम करत असतात. हॅलो मॅडम. आली मी घरी आणि श्रावण सुरू आहे. काल पण माझा मंडेचा उपवास होता आणि आज पण उपवासच आहे. तर मी काय बनवलं दाखवते. थोडी वेफर्स वगैरे होते तर ते तळले. त्यानंतर थोडंसं शिकरण बनवलं होतं आणि इथे मी भगर टाकली आहे. भगर रेडी होती आहे. फराळाचं झालं आहे. गरमी खूप जास्त होती, सकाळपासून लाईट नाही इथे. आता मला जायचं आहे थोडीशी शॉपिंग करायला. इथे जवळ एक सिटी आहे, सिटीमध्ये जायचं आहे. दाखवाल तुम्हाला पण. वगैरे करून घेते मी, त्यानंतर भेटूयात आपण. बाय. गाईज, मी आता आंघोळ केली आहे. हां, सकाळी केली होती पण आता बाहेर जायचं आहे आम्हाला यासाठी म्हणते कारण समृद्धी पण येणार आहे माझ्यासोबत. मला रूमसाठी थोडंसं सामान घ्यायचं आहे, लाईक मिरर वगैरे. बघूयात तिथे भेटते की नाही. आणि मी थोडीफार रूम डेकोरेशन केली आहे, लाईक हे कर्टन्स वगैरे. पण भिंतींचा कलर खराब असल्यामुळे ते काही इतकं व्यवस्थित दिसत नाही आहे. स्टिल आता रेडी झाली आहे. समू पण येते आहे आणि म्हणजे अजून रेडी व्हायचं बाकी आहे. तसं मी थोडं रेडी वगैरे होईल, त्यानंतर आम्ही जाऊयात. तुम्हाला सांगूच आम्ही कुठे काय जातो आहे, कसं जातो आहे. स्टेटन मी घातली आहे हुडी, ब्लॅक हुडी घातली आहे आणि ट्राउजर्स घातले आहेत व्हाईट. ट्राउजर्स तर ठीक आहे पण ऊन इतकं पडलं आहे ना, भीती वाटते हे घालू की नको घालू. देखेंगे, सोचेंगे. खरं सांगायचं म्हटलं तर मला कळतच नाही आहे की मी काय घालावं, कारण बाहेर इतकं ऊन पडलं आहे ना आणि थोडं दूर जायचं आहे आम्हाला. आणि मी हेअर वॉश पण केलं आहे आणि इकडे रस्त्यांचे काम सुरू आहेत. तर इतके रस्ते खराब आहे, ऑफिसला जाण्याचं पण मन होत नाही. खूप भयानक रस्ते झाले आहेत. मी एखाद्या दिवशी तुम्हाला ते पण दाखवेल. ॲक्च्युली मी ब्लॉग शूट केला होता त्याचा, पण मी एडिटच नाही केलं आहे अजून. आणि मला नाही वाटत मी तो पोस्ट करेल, कारण तो इतका काही ठीक पण नाही आहे. चला रेडी होऊयात मग. रेडी झाल्यानंतर भेटूयात. आणि मला वाटतं आहे की मी हे नको घालायला. आय डोंट नो, लेट मी नो इन द कमेंट सेक्शन गाईज. चला रेडी होऊयात आपण, टाईम वेस्ट नाही करायचं. आय डोंट नो इकडे मॉर्निंगपासून लाईटचा काय इश्यू चालू आहे, लाईटच टिकत नाही आहे. आता रेडी होते, परत लाईट गेली. रेडी म्हणजे मी काही जास्त मेकअप वगैरे करून जात नाही, कारण रेग्युलर मी करत नाही. मी स्किन केअर केलं आहे आणि आज मी फक्त मस्कारा लावला आहे, लिप ग्लोज लावला आहे. आणि हेअरसाठी मी काही करणार नाही आहे, सिरम लावलं आहे. त्याला थोडंसं आता नॅचरली मी ड्राय होऊ देणार आहे. त्यानंतर काहीच नाही, फक्त मी क्लेचर घेणार आहे. आणि हा मी आता राहिलं फक्त परफ्यूम लावायचा. मी परफ्यूम कधी युजली एक लावत नाही, मी मिक्स करून लावत असते 2-3. आणि रिसेंटली म्हटलं तरी काय 3-4 वर्षांपासून मला अत्तरचा खूप जास्त शौक आहे. मी मध्ये बंद केलं होतं. आणि माझं एक मोस्ट फेवरेट अत्तर आहे, जे की मी हैदराबादवरून मागवलं होतं. ते संपलं आहे आणि मला ते भेटत नाही आहे. तर मी संभाजीनगरचे आहे, तर पण असं कळालं होतं की पैठण गेटवरती अत्तर्स मिळतात आणि जसं पाहिजे तसं कस्टमाइज करून मिळतात. पण मला तो वाला काही फ्रेग्रन्स मिळाला नाही. पण हा वाला मला आवडला होता. हा आहे चॉकलेटचा. त्यावरती नाव वगैरे काही नाही आहे, सो मी तुम्हाला सजेस्ट नाही करू शकत, पण खूप छान आहे. त्यानंतर माझा जो
हा वाला होता जो मी हैदराबादवरून मागवला होता. त्याचा फ्रेग्रन्स इतका सुंदर आहे आणि मला असं आठवत नाही की मी त्याला एकदा अप्लाय केलं आहे आणि मला बार बार करावं लागतं, कारण जोपर्यंत मी माझे कपडे रिवॉश करत नाही तोपर्यंत त्याचा फ्रेग्रन्स जात नव्हता आणि बॉडीवरतीच लावायचं असतं तर कपड्यांवरती नाही, बट स्टील त्याचा स्मेल इतका सुंदर आहे ना की त्याचा कपड्यांमध्ये मिक्स होऊन जातो. खूप छान आहे. अब हम कुछ एयर वाई पूरी तरह से हम बस वेट कर रहे हैं समृद्धि मैम का, कब वो आएंगे और हमें लेके जाएंगे, क्योंकि वो सिटी उनकी है, हम यहाँ पे सिर्फ मेहमान हैं जॉब के लिए. एकदा समूला कॉल करून काय म्हणते काय नाही. हॅलो. किती वेळ आहे? झालंय येते मी तुझ्याकडे. हां लवकर ये ना, मी रेडी झाली आहे. बरोबर. हां चालतं, ये लवकर. हो. हां बाय. बाय. येती फिर जाएंगे हम बाहर घूमने. ॲक्च्युली ना इतकी बोर झाली आहे मी जवळपास 2-3 महिने झाले आहेत ऑफिस आणि रूम दुसरीकडे कुठे गेली नाही. ॲक्च्युली मी माझ्या फॅमिलीलासुद्धा भेटली नाही 2-3 महिन्यापासून. आई येत असते माझ्याकडे आणि जात असते तर आणि घरात एकटं राहून पण ना असं घर पण येत नाही आहे मला. किती केलं तरी आपले घर असतं, छोटंसं असू या मोठं असू, जे घरात सुख भेटतं ते बाहेर कुठेच भेटत नाही. पण मला इथे फॅमिलीसारखीच एक माझ्या स्वतःच्या फॅमिलीसारखीच फ्रेंड भेटली आहे. मला तिची फॅमिली मला खूप जास्त लाड करते आणि ती दुसरी कोणी नाही, समृद्धीच आहे. जाऊयात एखाद्या दिवशी तुम्हाला तिच्या फॅमिलीलाही भेटवाल नक्कीच. लक्षात आलं आहे डोक्यापुसत मी टी-शर्ट घेतलं होतं कारण मला टॉवेल सापडला नव्हता आणि मी तो सुकवलाच नाही. सुकवते त्याला पहिले बघा, नाही तर परत स्मेल येऊन जायचा. इतकी गरमी होते ना आणि मी तुम्हाला सांगितलं पण होतं वाटतं मागे ब्लॉगमध्ये, मला खूप जास्त हीट इश्यूज आहेत. गरमी खूप जास्त होते मला, नॉर्मल लोकांपेक्षा तर नक्कीच जास्त होत असेल, कारण किती थंड असली तरी पण मला गरमी होते, खूप जास्त गरमी होते. गाडीचा आवाज येतो आहे, मे बी समोर आली आहे. बघूया, समोर नाही आहे. खूप वेळ लावते ना ती, लेट होईल. लेट झाला तरी काय नाही, तर कोणी बोलणार नाही. पण ठीक आहे ना, ती सिटी थोडी दूर आहे, थोडं लवकर जाऊ लवकर येऊ. परत सामान आवडतं नाही आवडत, खूप काही प्रश्न आहेत. हॅलो. इतका वेट केल्यानंतर आपल्या मॅम फायनली इथे आल्या आहेत. कुठे बिझी होती? ते रस्ता ते सिमेंट लावून ठेवलं, त्याने माझं ती येऊ दिलं नाही. मला वाटलं जसं काहीतरी होईल. नाही, मी आत्ता बघितलं, मला पहिले नाही गाडीचा आवाज आला, मला असं वाटलं की तू आली आहे. मी बाहेर गेले, म्हटलं समू आली आहे आणि तू नव्हती तिथे. इतका पोपट झाला माझा आणि तिथे मी बघितलं सिमेंट, म्हटलं आता हिला रस्ता सापडणार नाही, एक ते कॉल करेन नाही तर गाडी तिथे लावेल. गाडी तिथे नाही लावली पण मी. मग काल आपण त्या रस्त्याने समोरून गेलो ना. इतकं फिरून आली तू? हां, कितीतरी फिरलेले आहे ते बाहेर निघून असं यायचं. मला इकडून म्हटलं त्या इकडं असं रस्ता आहे बाहेरून. हा, इकडून बाहेरून ते मला उमजलं नाही. आता जाऊ ना आपण, आता जाऊ. तर रेडी आहेत का तुम्ही, का तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे? नाही, मी फ्रेश होऊन आले घरून, तर माझं तेवढं हे कर ना. काय करायचं? 6चा डबा 6चा डबा. गाईज मॅडम माझ्यासाठी खूप टाईमपासून वेट करत होत्या आणि फायनली आम्ही आता निघतोय. चलो बाय बाय गाईज. तो गाइस लेट्स गो फॉर शॉपिंग.
गाईज आम्हाला पेट्रोल भरायची इच्छा झाली, इच्छा. सो आम्ही पेट्रोल भरायला आलो आणि आम्ही पाचोरा पोहोचलोय. फोन, ओ आय एम सो सॉरी गाईज, तिला फोन हवा आहे पे करायला. सो 2-3 ठिकाणी आम्ही बघितले होते, तर ते आम्हाला भेटले नाही. सगळ्यांनी वेगवेगळे ॲड्रेस सांगितले. फायनली एका शॉपमध्ये भेटला आणि तिथे आम्ही चॉईस केला. आम्हाला पाहिजे होता 1.5x4चा पाहिजे होता, कारण ती एकदम परफेक्ट साईज होती. तिथे आमच्यासोबत स्कॅम झाला आणि सांगेल ते पण तुम्हाला पुढे कळेलच. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मिरर कटिंगला वगैरे एखादा तास लागू शकतो. त्यामुळे आम्हाला थोडी ग्रोसरी शॉपिंग करायची होती, तर तोपर्यंत आम्ही ते करत होते. आणि थोडीशी आमची अशी मला चालू होती, कारण थोडा आम्ही अनकम्फर्टेबल फील होत होतो पब्लिकमध्ये शूट करण्यासाठी. होत असतं ते हळूहळू. ती पण छान आहे ना. हेच हा कलर बघ किती मस्त आहे. हे साईज ठीक आहे. हां एकच घ्यायची का तुला? हां 2-3 घे. मनसेवाले मराठी बोलायचं. ओके सॉरी. सो गाईज, जे आमचं सामान घ्यायचं होतं ते घेतलं आहे. मिरर पण आम्ही टाकलं होतं बनवायला. आम्ही तिथेच वेट करतो आहे. त्यांनी अर्धा तास सांगितलं होता, 1 घंटा होऊन गेला आहे. सो आय एम वेटिंग. आमच्या मॅम बोर होत आहे मे बी. हालातवरनं बघू शकता, कारण त्या डायरेक्ट ऑफिसवरनं आल्या होता. माझ्यासारखा ब्रेक नव्हता घेतला त्यांनी. इमानदार आहेत त्या. सो गाईज, आम्ही निघलो आहे. हा मिरर घेतला आहे आम्ही. ॲक्च्युली आम्ही त्याला फ्रेम वगैरे करून नाही घेतलं. आमचं बजेट थोडं कमी होतं आणि ते जास्त सांगत होते. आणि तो मला काही फ्रेममध्ये पाहिजे पण नव्हता, म्हणून आम्ही असाच घेतला आहे सिम्पल. सो गाईज, वी रिच. आम्ही घरी आलो आहे आणि आम्ही आहे ते मिरर ठेवला आहे. मॅडम लॉक खोलताय आणि आम्हाला माहिती की आम्ही कसं
इथपर्यंत पोहोचलोय विथ दिस मिरर. सो गाईज आमचा फायनली असा सेटअप झालेला आहे. झालाय फायनली आलाय. लाईट लावू कसं काय बघू आपण. लाईट लावू थोडं बघूयात अजून डेकोरेशन वगैरे करून. येस छान दिसतोय. दाबून ठेव दिला. तर गाईज आमचा आजचा व्लॉग इथेच एंड होतोय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू. आणि मी जाते आता घरी. बाय. बाय.